राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुम्ही सुद्धा या 5 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा, या 5 आनंदी निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवानिमित्त 12 वस्तू सुद्धा वाटप होणार आहे। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर या रेशन कार्डच्या आधारावरती गणेशोत्सवानिमित्त या 12 वस्तू सुद्धा मिळणार आहेत। तुम्ही सुद्धा मागच्या 2 ते 3 दिवसांपासून YouTube वरती आणि Facebook वरती अशा प्रकारच्या बातम्या पाहिलेल्या असतील तर या बातम्या 100% खऱ्याच आहेत। परंतु या 12 वस्तू कोणकोणत्या वाटप होणार आहे त्याची माहिती तुम्हाला समजलेली नसेल, ती माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये देणार आहे। बघा, रेशनधारकांना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की सर्व रेशनधारकांचा गणेशोत्सव हा सण 100% गोड व्हावा, या दृष्टिकोनातून रेशनधारकांना गणेशोत्सवानिमित्त 12 वस्तू सुद्धा वाटप होणार आहेत। तर या 12 वस्तू सरासरी 3 ते 4,000 रुपये किमतीच्या सुद्धा असणार आहेत। जर तुम्हाला गणेशोत्सवानिमित्त या 12 वस्तू मिळवायच्या असतील तर तुम्हाला अर्ज करावा लागेल। अर्ज केल्यानंतर 3 ते 4,000 रुपये किमतीच्या या 12 वस्तू तुम्हाला सुद्धा मिळणार आहे। परंतु रेशनधारकांना उर्वरित जे 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर हे 4 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून जर तुम्ही पिवळे रेशनधारक असेल, केसरी रेशनधारक असेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज कराल आणि तुम्हाला सुद्धा या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, रेशनधारकांना पहिला आनंदाचा निर्णय तुम्हाला 12 वस्तू मोफत मिळतील। दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे, तर तो निर्णय दुसरा आहे। बघा, रेशनधारकांना पहिला आनंदाचा निर्णय 12 वस्तू मिळतील। दुसरा आनंदाचा निर्णय रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती 1 सप्टेंबर 2025 पासून अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा विस्तार केले जाणार आहे। परंतु फक्त पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना या रकमेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यासोबत जो तिसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। याच्यामध्ये शिलाई मशीन योजना, पिठाची गिरणी योजना, सौर चूल योजना, मोफत डांका मशीन योजना, पापड व्यवसाय, मसाला व्यवसाय, लोणचे व्यवसाय अशा व्यवसायांसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। जर तुम्हाला या 3 आनंदी निर्णयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि उर्वरित 2 आनंदी निर्णयांचा लाभ घ्यायचा असेल तरी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, रेशनधारकांना या 5 आनंदी निर्णयांपैकी तुम्हाला 3 आनंदाचे निर्णय सांगितलेले आहेत, परंतु जे शेवटचे 2 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर या 2 आनंदाच्या निर्णयामुळे रेशनधारकांना 100% याचा फायदा सुद्धा होणार आहे। रेशनधारक आर्थिक दृष्ट्या सक्षम सुद्धा बनणार आहेत। बघा, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार रेशनधारकांना सक्षम बनवण्यासाठी 4था आणि 5वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर हे 2 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या मध्ये पाहणार आहोत। परंतु जे 3 आनंदाचे निर्णय सांगितले आहेत तर या 3 आनंदी निर्णयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। बघा, रेशनधारकांना प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो, म्हणजेच आपल्या मराठी सणाला हा आनंदाचा शिधा वाटप होत असतो। याच्यामध्ये गुढीपाडवा असेल, त्यासोबतच रक्षाबंधन असेल, त्यासोबतच दिवाळी असेल, अशा मोठमोठ्या सणांना आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। परंतु मागच्या 1 वर्षापासून हा आनंदाचा शिधा बंद करण्यात आलेला होता, परंतु राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की या वर्षी आनंदाचा शिधा वाटप होणार आहे। परंतु रेशनधारकांना या आनंदाच्या शिध्यामध्ये अगोदर फक्त तेल, मीठ, हळद यांसारख्या आपल्याला पदार्थ सुद्धा मिळत होते, यांसारख्या वस्तू मिळत होत्या। परंतु या गणेशोत्सवानिमित्त रेशनधारकांना टोटल 12 वस्तू मिळणार आहेत आणि या 12 वस्तू सरासरी 3 ते 4,000 रुपये किमतीच्या सुद्धा
असणार आहे। एक तर तुम्हाला पैसे घ्यायचे असतील तर तुम्ही पैसे घेऊ शकता, किंवा तुम्हाला या 12 वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही या 12 वस्तू सुद्धा घेऊ शकणार आहे। परंतु याच्यासाठी अगोदर अर्ज करायचा आहे। अर्ज केल्यानंतरच तुम्हाला सुद्धा या वस्तू वाटप होतील। जे जे रेशनधारक अर्ज करतील त्यांनाच प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, रेशनधारकांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, जे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील, त्यासोबतच ज्या रेशनधारकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल, अशाच रेशनधारकांना या 12 वस्तू सुद्धा मिळणार आहेत। बघा, रेशनधारकांना पहिल्या आनंदाचा निर्णय बघितलेला आहे, परंतु या पहिल्या आनंदी निर्णयामध्ये ज्या 12 वस्तू वाटप केल्या जातील तर या 12 वस्तू कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, म्हणजेच दोन्हीकडे सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि या सरकारला सध्याच्या स्थितीला मतदानाची गरज आहे। म्हणजेच आता जवळच महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत, तर या निवडणुकामुळे राज्य सरकार सध्याच्या स्थितीला सूत्रे सुद्धा हलवत आहे। राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। राज्यातील रेशनधारकांना 5 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येत आहे, परंतु रेशनधारकांना 5 आनंदी निर्णयांपैकी फक्त एकच आनंदाचा निर्णय पाहिलेला आहे। उर्वरित 4 आनंदाचे निर्णय सुद्धा बघून घेऊयात। बघा, रेशनधारकांना जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अगोदर फक्त गहू आणि तांदूळच मिळत होते आणि त्यामध्ये गव्हामध्ये जास्त प्रमाणामध्ये कीड निर्माण होते आणि रेशन तांदळाचा चांगल्या पद्धतीने भात सुद्धा शिजत नव्हता। अशा पद्धतीच्या तक्रारी महिलांकडून, पुरुषांकडून, रेशनधारकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येत होत्या। त्यामुळे राज्य सरकारने निर्णय घेतला की रेशनधारकांना चांगल्या क्वालिटीचे गहू, चांगल्या क्वालिटीचे तांदूळ सुद्धा वितरण होणार आहेत, कारण महिन्यातून एकदाच रेशनधारकांना हे पैसे मिळत असतात। कारण महिन्यातून एकदाच रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती गहू आणि तांदूळ सुद्धा मिळत असतात। त्यामुळे राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की गहू आणि तांदूळ चांगल्या क्वालिटीचे देण्यात येणार आहेत। परंतु आपला जो दुसरा आनंदाचा निर्णय होता तर तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये रेशन कार्डच्या आधारावरती रक्कम सुद्धा 20 तांदूळ होणार आहे। तर ही रक्कम किती मिळणार आहे, तुम्हाला याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहेत आणि हे पैसे कुठे मिळणार आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा, पहिला आनंदाचा निर्णय आनंदाचा शिधा, दुसरा आनंदाचा निर्णय रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे आणि तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तर बघा, रेशनधारकांना राज्य सरकारकडे मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी सुद्धा प्राप्त होत होत्या। भरपूर महिलांनी अर्ज केलेले होते की आम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, याच्यासाठी आम्हाला विविध योजनांचा लाभ दिला पाहिजे। या दृष्टिकोनातून राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की रेशनधारकांना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, ज्या ज्या महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेअंतर्गत अर्ज सुद्धा करायचा आहे। त्यानंतर शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये सुद्धा वितरण होणार आहे। त्यासोबत जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारक महिलांना पेटाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यासोबत मोफत सौरचूल योजना असेल, मोफत सोलर पंप असेल, पापड व्यवसाय असेल, मसाला व्यवसाय असेल, लोणचे व्यवसाय असेल, अशा व्यवसायांसाठी राज्य सरकारकडून अनुदान सुद्धा मिळणार आहे। तर बघा, रेशनधारकांना 3 आनंदाचे निर्णय पाहिलेले आहेत, परंतु चौथा आणि 5वा जो आनंदाचा निर्णय आहे तर तो चौथा आणि 5वा आनंदाचा निर्णय 100% फायदेशीर ठरणार आहे। तर या चौथ्या आनंदाच्या निर्णयामुळे आणि 5व्या आनंदाच्या निर्णयामुळे रेशनधारकांना 100% दिलासा सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे पिवळ्या रेशनधारकांनी आणि केसरी रेशनधारकांनी चौथा आनंदाचा निर्णय आणि 5वा आनंदाचा निर्णय पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सुद्धा बंद करायचा नाही। बघा, रेशनधारकांना राज्य सरकारच्या माध्यमातून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला आनंदाचा शिधा वाटप केला जात नाही, फक्त वर्षातील काही सणांनाच हा आनंदाचा शिधा वाटप सुद्धा केला जात असतो। परंतु रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला
रेशन कार्डच्या आधारावरती गहू आणि तांदूळ सुद्धा वितरण केले जात असतात। त्यामुळे सर्व रेशनधारकांनी याचा लाभ सुद्धा घ्यायचा आहे। बघा, रेशनधारकांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी हे 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे राज्यातील पिवळ्या रेशनधारकांनी आणि केसरी रेशनधारकांनी या 5 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा, 5 आनंदी निर्णयांपैकी 3 आनंदाचे निर्णय बघितले आहेत, उर्वरित 2 आनंदाचे निर्णय सुद्धा बघून घेऊयात। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व रेशनधारकांना, सरसकट सर्व नागरिकांना या 5 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार नाही। जे रेशनधारक नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील, अशाच रेशनधारकांना याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। तर 4 नियम 4 पात्रता कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। तर बघा, रेशनधारकांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल, ज्या नागरिकांकडे केसरी रेशन कार्ड असेल, अशाच रेशनधारकांना या 5 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यासोबत ज्या रेशनधारकांचे वार्षिक उत्पन्न सरासरी 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, अशा रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार आहे। त्यासोबत ज्या रेशनधारकांच्या घरामधील मुलगा असेल, मुलगी असेल, पती असेल, पत्नी असेल, सरकारी कर्मचारी मध्ये नोकरदार असेल, बँकांमध्ये कर्मचारी असेल, शाळांमध्ये शिक्षक असेल, तर अशा रेशनधारकांना याचा लाभ सुद्धा घेता येणार नाही। बघा, जर तुम्हाला 5 आनंदी निर्णयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असावेत, तरच तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। बघा, आता आपण काही महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे। आता आपण उर्वरित 2 आनंदाचे निर्णय सुद्धा बघून घेऊया। त्यानंतर गणेश उत्सवानिमित्त ज्या 12 वस्तू वाटप केल्या जाणार आहेत, तर या 12 वस्तू कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। तर बघा, रेशनधारकांना चौथे जे तुम्हाला वस्तू वाटप केले जाणार आहे, चौथा जो आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो निर्णय म्हणजे पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना प्रत्येक वर्षाला 3 गॅस सुद्धा मोफत मिळणार आहेत। म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे वितरण होतील। त्यासोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिन्याला गॅस सुद्धा वितरण होणार आहे। जर तुम्हाला चौथ्या आनंदी निर्णयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेअंतर्गत अर्ज सुद्धा करावा लागणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा जो 5वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो 5वा आनंदाचा निर्णय म्हणजे राज्य सरकारकडून सर्व रेशनधारकांना बिनव्याजी कर्ज सुद्धा वाटप केले जाणार आहे। त्यासोबतच रेशनधारकांना मोफत उपचाराचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, रेशनधारकांसाठी 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते। याच्यामध्ये पहिला आनंदाचा निर्णय, रेशनधारकांना गणेश उत्सवानिमित्त 12 वस्तू वाटप केल्या जातील। दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे वाटप केले जातील। त्यासोबतच तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना मोफत शिलाई मशीन योजना, मोफत पिठाची गिरणी, सौरचूल योजना अशा योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यासोबतच चौथा आनंदाचा निर्णय, रेशनधारकांना मोफत 3 गॅस वितरण होतील। आणि 5वा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे। रेशनधारकांचा 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सुद्धा केला जाणार आहे। तर बघा, रेशनधारकांना हे 5 आनंदाचे निर्णय तुमच्यासाठी घेण्यात आलेले आहेत। परंतु जे पहिला आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे आनंदाचा शिधा। बघा, तुम्हाला माहिती असेल की गणेश उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वाटप होत असतो, त्यामुळे या वर्षी सुद्धा आनंदाचा शिधा वाटप होऊ शकतो। बघा, या आनंदाच्या शिध्यामध्ये तुम्हाला गोड तेल मिळणार आहे। त्यासोबतच विविध मसाल्याचे पदार्थ म्हणजेच एकंदरीत तुम्हाला मोफत किराणा वाटप होईल। जेवढ्या आपल्या घरगुती वस्तू वापरात असतात तेवढ्या सर्व वस्तू या आनंदाच्या शिधाच्या द्वारे सर्व रेशनधारकांना वाटप सुद्धा होणार आहेत। म्हणजेच सर्व रेशनधारकांना 100 रुपयामध्ये हा आनंदाचा शिधा वाटप सुद्धा होणार आहे। याच्यामध्ये साखर असेल, तेल असेल, विविध प्रकारच्या डाळी असतील, मसाले असेल, सोयाबीन असेल, त्यासोबतच मीठ असेल, मैदा असेल, साखर असेल, अशा प्रकारच्या 12 वस्तू सुद्धा वाटप केल्या जाऊ शकतात। बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। त्याचप्रमाणे 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव आहे, तर या गणेशोत्सवानिमित्त सुद्धा आनंदाचा शिधा वाटप केला जाऊ शकतो। अशा प्रकारची माहिती सुद्धा समोर आलेली आहे।